नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक करत तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल हार्दिक करत ब्लॉग्सवरती. आणि आपण निघालेलो आहेत एका ठिकाणी जायला, एका देवस्थानाला भेट देण्यासाठी. आणि ही माझी न्यू हेअरस्टाईल आहे, आर्मी कट. कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आपली किया कॅरेन्स घेऊन निघा तर जाऊया पुढे. सो आपण होते इगतपुरी कसारा घाटामध्ये आणि इथे खूपच सुंदर असा नजारा आपल्याला भेटलेला आहे. सो तो आपण ड्रोनच्या साहाय्याने मस्त कॅप्चर केलेला आहे. सो आपण बघितलेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत पुढे. सो तुम्हाला दाखवतो तो ड्रोन शॉट बघा आणि पुढची जर्नी एन्जॉय करा. चलो लेट्स गो. स्कॅन कर त्याला. समृद्धी महामार्ग आता नाही कट होणार, ते एक्झिटला कट होईल. आणि इथे पाऊस चालू आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, मस्त मोसम आहे, पाऊस पडलाय, मातीचा वास सुगंध येतोय जो आपल्याकडे अजून बोईसरला आला नाही. आणि वल्वो गाडी गेली आहे झपाझप. आता आपण इथे सीट चेंज करून गाडी चालूया आणि तुम्हाला दाखवतो समृद्धी महामार्ग. चलो मित्रांनो, हे आहे समृद्धी हायवे आणि आपण आहे 100च्या स्पीडने. 120चा स्पीड लिमिट आहे, आता आहे 160. बट अंधार भरपूर दिसतोय, सो आपण स्लोच जावं लागेल मला वाटतं. तर मित्रांनो, जून चालू झाला आणि पहिल्यांदा पाऊस बघायला भेटत आहे. हे बघा, सो इकडे जोरदार पाऊस आहे. पावसाळा सुरू झाला असं वाटतं इकडे, बट आपल्या इकडे बिलकुल पाऊस नाही आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेल्या समृद्धी हायवेवरून आणि आपण आलेल्या शिर्डी साईबाबांचे दर्शन घ्यायला. आणि रस्त्यांची परिस्थिती पहिले होती तशीच आहे. मला वाटलं रस्ते झाले असतील एवढ्या वर्षानंतर, बट जसे आहेत तसेच आहेत गावातले रस्ते. चला जाऊया. आणि वाजलेले आहेत 9 वाजता. मंदिर 10 वाजता बंद होते. जर दर्शन करायला भेटलं तर आजच आपण दर्शन घेऊया जाऊन. चलो लेट्स गो. हे बघा मित्रांनो, आम्ही ॲक्च्युली पोचणार होते 10च्या टायमिंगच्या अगोदर, बट पोचले आम्ही 9 वाजता. आणि बट आज आहे सॅटरडे नाईट, सो मंदिर लवकर बंद केला. आणि ह्या बिचारी दोघी पण कपडे घालून रेडी झाले. दादी रे इकडे बघ. आणि दिदू कपडे घालून रेडी झालाय. यादनी घरून मेकअप करून आलाय, बट मंदिर बंद झालंय. सो आता आपल्याला इथे हे रूम बघायची आणि आज स्टे करून सकाळी दर्शन घ्या. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे श्री साई नगरी शिर्डी येथे. आणि हे बघा, इकडे भरपूर सुधारणा झालेली आहे. आणि इकडून एंट्री आहे का मला माहिती नाही. हे ते बघ, अजून जात आहेत लोक. ते काय इकडून विचारानो आपण आपल्याला दर्शन नाही भेटणार. सो तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. अजून साईबाबांचा क्रेज तेवढाच आहे. सो
पब्लिक अजून बाहेर निघत आहे. बट आय डोंट नो, सॅटरडे होता म्हणून त्यांनी लवकर मंदिर बंद करून टाकलं. 10चं टायमिंग आहे मंदिराचं नॉर्मल डेजला. सो आपण जाऊया, इथे फिरूया आणि मग रूम घेऊन जाऊया. तर मित्रांनो आरती चालू होत आहे बघा. मित्रांनो आता इकडे थोडीशी शॉपिंग करून घेतो, म्हणजे उद्या शॉपिंगसाठी आपल्याला थांबायची गरज नाही आणि मग निघूया इथून. हॉटेल पण शोधायचं आहे आणि आरतीचा तुम्हाला आवाज येत असेल. हे बघा आता इकडे पूर्ण असं मार्केट लागत आहे, बिकॉज काकड आरतीची लाईन मला वाटते 12-12:30 वाजता चालू होते. सो त्याची लाईनसाठी आता ही रात्री दुकानं लागत आहेत. हे बघा दीदूला का. तर मित्रांनो ॲक्च्युली पार्किंग नाही, रूमची फार मगजमारी असते. रूम अवेलेबल असले तरी हे लोक देत नाही, कारण की रेट ह्यांना जास्त हवा असतो. सो फायनली एक रूम भेटलेली आहे आपल्याला आणि आता आपण इथे जेवून घेऊया. नॉनव्हेज खायची इच्छा आहे तर काहीतरी जेवून आणि मग जाऊया रूमवर, आराम करू आणि उद्या सकाळी दर्शन घेऊया. सो चलो खाना खा लेते. तर मित्रांनो हे बघा इकडे असं मेन्यू आहे, सगळं नॉनव्हेज खायचं आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता. सो आपण आता इकडे ऑर्डर दिलेली आहे आणि बघा इकडे दीदू आणि इकडे अधीरा. अधीरा काय करते तू. हा ए फोन बघते आणि इकडे दीदा पण फोनच बघते. दीदू ए हाय. नाही काय नाही. तर मित्रांनो हे बघा जेवण आलेलं आहे आणि मस्त कोल्हापुरी टेस्ट आहे, झणझणीत एकदम, मजा आ गया. रिकमेंडेड हॉटेल आहे. हॉटेलचं नाव नाही माहिती, सांगेल तुम्हाला मी. फक्त एकच इश्यू झाला, हे लहान पोरांसाठी आम्ही खिचडी मागवली, ती थोडी तिखट आहे. ती लाईट करायला दिलं आहे, बघू. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आपलं का आणि मुलं जेवण होतं मस्त. सॅफ्रॉन हैदराबादी दम बिर्याणी हे नाव आहे हॉटेलचं, शिर्डीच्या पुढे. तिथे या, चांगलं आहे जेवण, चांगलं. तर मित्रांनो हे बघा इकडे काचेची आहे, बाहेर मोठी घ्यायला लागेल. हे इकडेचं बिल आहे. 6 जण जेवून झाले मस्त आणि थोडंसं उरलेलं. सो 1170 आपलं काम झालं. शिर्डी मंदिराच्या पुढे यायचं आहे, म्हणजे शनी शिंगणापूर साईडला पुढे हॉटेल पॅराडाईज इनच्या समोर आहे हे हॉटेल. हे बघा सॅफ्रॉन बिर्याणी आणि खूपच चांगले होतं जेवण. सो आता आपण निघत आहेत हॉटेलवर आणि शिर्डी झोपलेली आहे सुनसान. हे बघा चलो. तर मित्रांनो हे बघा इथे आम्हाला रूम भेटलेली आहे आणि आता आम्ही झोपणार आणि सकाळी तुम्हाला भेटतो. चलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण निघालेलो आहेत, तिकडे गाडी आहे, आता बसूया गाडीत आणि जाऊया दर्शन घ्यायला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हाय कर अधीरा, हाय. सो आता आम्ही चाललेलं आहे दर्शन घ्यायला आणि कार इथे पार्क करतोय आणि ते म्हणतात की भरपूर गर्दी आहे आणि इथे सगळं स्कॅम आहे.
तो सांगतो की 200 रुपयेवाला पास घेऊन गेले तर एवढा टाईम लागेल. सो आमची सेटिंग आहे तिथे 400 रुपये द्या पर पर्सन. सो तुम्हाला लवकर दर्शन मिळेल. असा सगळा स्कॅम आहे इकडे. सो आता आपण जाऊया, काय आहे बघूया. मोबाईल तर घेऊन जाता येणार नाही. सो तुम्हाला तिकडेच भेटतो, म्हणजे दर्शन घेऊन येतो आणि पुन्हा येऊन भेटतो आणि सांगतो काय आहे, काय स्टोरी आहे ती. चलो लेट्स गो. हाय कर सगळ्यांना. अदिरा हाय. आणि आज अदिराचे केस बघा कसे उडत आहेत इकडे. सो अदिरा आणि मी कसे दिसतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे दिदा पण होती, पण दिदा गेली सावलीत. सो आता चलो लेट्स गो. मित्रांनो आपण आता बाहेर निघालेले आहेत मुख दर्शन घेऊन, बिकॉज गर्दी भरपूर आहे. आणि हे बघा इथे सुंदर अशी साईबाबांची प्रतिमा आहे. आणि इथे आता गार्डन केलेलं आहे, गार्डन. इथे आय लव्ह साईबाबा आणि यांना फोटो काढायचे आहे. हे बघा. तर मित्रांनो हे घ्या, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि आता आपण इथून निघणार आहोत बिकॉज खूप गर्दी आहे. आणि इथे फोटो काढून झाला आहे. हे बघा इथे आय लव्ह साईबाबा आहे, साईबाबांचं गार्डन बनवलं इथे. सो आता इथून निघूया आपण. ऊन पण खूप आहे. तर मित्रांनो आपण आता इथे पुन्हा बसलेलं नाश्ता करायला इकडे मंदिराच्या समोर. हे बघा इकडे इकडे साईडला लावत असेल तर पार्किंग. आणि हे बघा मंदिर इकडे. तर मित्रांनो आता आपण निघत आहे तिथून शिर्डीवर शनी शिंगणापूर. हे बघा 70 किलोमीटर आहे इकडून. सो लेट्स गो टू द शनी शिंगणापूर.